जय भीम नमो बुद्धाय. मागील भागामध्ये श्रीलंकन धम्मसहली संदर्भामध्ये काही भाग मी आपणास प्रदर्शित केला होता. आता हा दुसऱ्या भागामध्ये अनुराधापूर आणि मेहनतले येथील अतिशय महत्त्वाची बौद्ध स्थळांबद्दल प्राध्यापक दिवा बागुल आपणासमोर माहिती देणार आहेत. आणि ही सहल सातशी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे. आणि ह्या सहलीमध्ये जी महत्त्वाची स्थळं आज आपल्याला अनुराधापूर आणि मेहनतले याबद्दलची पूर्ण इत्थंभूत माहिती प्राध्यापक दिवा बागुल सर आपल्याला देत आहेत. आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही ह्या स्थळाला भेट दिली आहे. तर चला बघूया. परंतु एक लक्षात घ्या की आपण ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नये ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, आज मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही श्रीलंका येथील महाबोधी विहार अर्थात महाबोधी वृक्ष अर्थात अनुराधापूर या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल हा बोधी वृक्ष आहे. बंते संघमित्रा यांनी या ठिकाणी भारतातून अर्थात बुद्धगयेतून हा बोधी वृक्षाचं फांदी या ठिकाणी आणली होती. आणि या ठिकाणी राजा तिस्स यांच्या सहकार्यानं त्यांनी हा बोधी वृक्ष रोपित केलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी, आज हा बोधी वृक्ष 2300 वर्षाचा झालेला आहे. तो त्याच्या फांद्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त होऊ नये म्हणून त्याच्या सगळ्या बाजूने सोन्याचे खांब लावण्यात आलेले आहेत आणि त्याला आधार दिलेला आहे. आपण सर्वजण याचं दर्शन घेऊयात. नमो बुद्धाय. जय भीम. आता सगळ्यांना जय भीम. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहोत. आज 25 नोव्हेंबर 2024. आपण आज श्रीलंकेतल्या मेहनतले या ठिकाणी आहोत. खरं तर सम्राट अशोकानं हा धम्म जेव्हा चांगला केला, म्हणजे मी सकाळी सांगितल्याप्रमाणे भारत देशामध्ये 84,000 विहारं निर्माण केली. भगवान बुद्धाच्या सगळ्या जागा स्थळं त्यांनी बांधून काढली. आणि तिसरं जे महत्त्वाचं काम केलं ते बुद्ध हा बाहेरच्या देशात घेऊन गेले. तर बाहेरच्या देशात गेले म्हणजे नेमकं काय, तर भगवान बुद्धाचा विचार पहिल्यांदा श्रीलंका देशामध्ये बंते महेंद्राच्या माध्यमातून आला. मग बंते महेंद्राच्या माध्यमातून जर हा इतिहास इथपर्यंत पोचतो, तर आज आपण अशा ठिकाणी आहोत का ज्या ठिकाणी बंते महेंद्र पहिल्यांदा या ठिकाणी आले. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3,500 फूट उंच आहे तसं पाहिलं तर. आणि हे वरती तर अजून उंच आहे काय, म्हणून उंचावर आले. बंते महेंद्रांना असं वाटलं की कोणीतरी जंगलातला एखादा माणूस आम्हाला दिसेल आणि तो आम्हाला राजाकडे घेऊन जाईल. परंतु दाट घनदाट जंगल असल्या कारणानं आणि काही चारा नसल्यामुळं मग तो इथे उभा राहून, ते वरचं ठिकाण जे आहे तिथे उभं राहून ते तुम्ही ते सगळे पाहू शकता. ते टोकाला जे आहे त्या टोकाला तिथे उभं राहून त्यानं आरोळी दिलेली आहे. त्यावेळेला जोरात ओरडला देतो, राजा तिस्स, राजा तिस्स, राजा तिस्स. आणि त्यावेळेला जिथे आता आपली गाडी उभी केली त्याच्याही खाली, तेव्हा राजा आपल्या सैन्यासह शिकारीला आलेला होता. आणि आल्यानंतर मग राजाला आवाज आला की कोणीतरी तिस्स म्हणतंय. आता बंते महेंद्रला काय सिंहली भाषा येत नव्हती, त्याला काहीच येत नव्हतं, फक्त त्याला नाव माहीत होतं. राजाचं फक्त नाव माहीत होतं, म्हणून तो काय करत होता, फक्त राजा तिस्स, राजा तिस्स, राजा तिस्स असा ओरडत होता. आणि राजाने त्यांचा तो शब्द ऐकल्याच्यानंतर त्या शब्दाच्या रोखानं राजा इथे आला. बंते महेंद्र वरती होते आणि मग ते खाली आल्याच्या नंतर हे जे तुम्हाला समोरचं गोल सर्कल दिसतंय काय, तर या ठिकाणी मग दोघांचा वार्तालाप झालेला आहे. वार्तालाप काय झाला, मग बंते महेंद्राने असं सांगितलं की हे राजा मी देवराज्यातून आलेलो आहे, मी भगवान बुद्धाच्या देशातून आलेलो आहे आणि तुमचा मित्र सम्राट अशोक यांचा मी मुलगा आहे आणि मी बुद्ध घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे.
आणि म्हणून राजाने मग बुद्धाबद्दल त्यांच्याशी चौकशी केली, बुद्धाबद्दल आस्था जी आहे ती विचारणा केली. कारण बुद्धाबद्दल यापूर्वी थोडीफार माहिती राजा तिस्सला कळालेली होती. कारण राजा तिस्स आणि सम्राट अशोक भारतातला या दोघांचं तशी मैत्री होती, परंतु कोणीही कोणाला पाहिलं नव्हतं. फक्त बुद्धाचे विचार राजा सम्राट अशोक राजा कोणाला सांगत होता? तिस्सांना सांगत होता. त्याच्यामुळे बुद्धाच्या विचाराची अल्पशी ओळख यापूर्वी राजाला झाली होती. पण जेव्हा भंते महेंद्र जेव्हा इथे आले, भंते महेंद्र इथे आल्याच्या नंतर जेव्हा भंते महेंद्रांनी पहिला राजाने विचारलं की मग बुद्ध नेमका काय आहे, कसा आहे? तर मग भंते महेंद्रांनी सांगितलं की बुद्ध हा विशुद्धी मार्गाचा निर्माता आहे. काय हा धम्म समजून घेण्यापूर्वी किंवा या धम्मात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला विशुद्धीचा मार्ग स्वीकारावा लागेल. मग राजाने त्याला विचारलं का विशुद्धीचा मार्ग म्हणजे नेमकं काय आहे? मग त्याने सांगितलं की हा धम्म स्वीकारताना भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिलं प्रवचन जे दिले त्या पहिल्या प्रवचनामध्ये विशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे. विशुद्धी म्हणजे शुद्धीकरणाचा मार्ग, थोडक्यात आपल्या भाषेत शुद्धीकरण. मग भगवान बुद्धानं शुद्धीकरणासाठी कोणता मार्ग सांगितलं हे जेव्हा राजाने विचारलं तेव्हा भंते महेंद्रांनी सांगितलं की भगवान बुद्धाचे 5 मार्ग आहेत. माणसाला शुद्ध करण्याचे 5 मार्ग आहेत. ते 5 मार्ग जर पार केले तर तुम्हाला धम्मात प्रवेश करता येतो. म्हणजे धम्मात प्रवेश करण्यासाठी सुद्धा काय आहे, अगोदर परीक्षा आहे 5 मार्गाची. मग म्हणले सांगा आम्हाला 5 मार्ग. मग भगवान बुद्धाचे 5 मार्ग ते विशुद्धीचा, त्याला विशुद्धी मग्गो, विशुद्धीचा मार्ग असं म्हणतात. तो मार्ग म्हणजे 5 शिलं, जी 5 शिलं आपण नित्य नियमाने आपल्या वंदनेमध्ये म्हणत असतो. पानातिपाता, आदिन्न दाना, कामेसु मिच्छाचारा, मूसा वादा आणि सुरामेरय मज्ज. म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कामवासनेला बळी जाणार नाही, कुठल्याही प्रकारचं चौर्य कर्म करणार नाही, कुठल्याही प्रसंग आला तर मी खोटं बोलणार नाही, आणि काहीही जरी झालं तर मी मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. या 2-4 गोष्टी त्यांनी सांगितल्या. विशुद्धी मार्गावर मी तुम्हाला दररोज एक मार्ग निश्चित सांगेल. पण राजा तिस्स जेव्हा इथं भेट झाल्याच्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ राजा तिस्सांनी काय केलेलं आहे, हा स्तंभ आपला स्तूप जो आहे हा उभारलेला आहे. आणि वरती जे आहे, वरती जर तुम्ही पाहिलं तर तिथे सुद्धा त्यांनी एक झेंडा असा ठेवलेला आहे. काय तुम्ही थोडंसं पुढे जाऊन पहा तर तो झेंडा दिसेल तुम्हाला. याच्यावर बाकी भारतातला कुठलाही माणूस शक्यतो चढू शकत नाही. याच्यावर भारतात तो चढू शकत नाही. आपल्यातला एखादा काटक असेल, डोंगर दऱ्यात राहणारा असेल, जरा चपळ असेल, वजनाने हलका असेल तर तो हे चढू शकेल आणि येऊ शकेल. परंतु इथली लोक नित्य नियमाने वरती जातात. फक्त त्याला आता थोडासा वेगळा अर्थ आलेला आहे. वेगळा अर्थ म्हणजे असा, आता आम्ही खालून येत होतो तर एक मुलगा, कदाचित त्याची बायको असेल किंवा त्याची बहीण असेल, पण तिला असं खूप कवटाळून जवळ घेऊन चालला होता. काय जवळ घेऊन चालला होता, हा पाहिले असेल तुम्ही, काळगेली मुलगी होती. तर त्याचा अर्थ असा की ती आजारी असावी. आणि आजारी असल्यानंतर त्यांचं म्हणणं काय की जर आम्ही वरती गेलो, हे चढून वरती गेलो आणि खाली आलो तर आम्हाला बुद्ध देवानं काय केली, कृपा केली आणि आमचा आजार घालवला. खरं तर वरती जर गेलं, सगळ्यात महत्त्वाचं वरती जर गेलं तर ऑक्सिजनचं प्रमाण प्रचंड आहे. काय म्हणतो मी, प्रचंड आहे. मग वरती गेले तर तुम्हाला इतकं असं सद्गतीत होईल, म्हणजे खूप हर्ष वाटेल, खूप मजबूत वाटेल, खूप हलकं वाटेल. कारण की वरती ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. म्हणून असं वाटतं की ती वरती गेली तेव्हा ती आता तिकडे आता जाताना धरून गेली, येताना ती कशी आहे ती पाहिली का, तेव्हा येताना ती कशी आली, हा हे लक्षात घ्या. जाताना त्याने काय केलं होतं, तिला पाहिलं का सगळ्यांनी, बघा हा त्यांनी धरून नेली. तर आता ती कशी आली. आता खरं तर बरं का इकडे बघा, खरं तर हा काही दैवीवादाचा प्रकार नसतो. पण ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जर कमी झालं तर आपल्याला अचानकपणे चक्कर येऊ शकते, आपल्याला अचानकपणे निस्तेज चेहरा पडू शकतो, आपल्याला अचानकपणे स्थूलपणा वाटतो, खूप शरीराच्या प्रचंड यातना होतात. आणि परंतु जेव्हा ऑक्सिजन फुल जाईल तेव्हा काय होतं, सगळं ताव भरून येतं ना लगेचच. मोबाईल आपला फार वीक झाला, शेवटी आवाज बंद होतो. तसं आणि चार्ज केल्यानंतर परत काय होतं,
तसं हे शरीराचं शास्त्र आहे काय. त्यामुळं आता आपण अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचा विचार सम्राट अशोकाचा मुलगा बनते महेंद्र यांनी श्रीलंकेमध्ये हा विचार नेला. ते जे महत्त्वाचं ठिकाण आहे ते हे ठिकाण आहे. नाव याला म्हणतात मिहिंतले. सांग. या ठिकाणाचं नाव आहे मिहिंतले. सगळ्या आजूबाजूला सगळा डोंगर आहे, सगळा डोंगर आहे. आणि इथून उत्तरेला जर गेलो आपण, या बाजूनं उत्तरेला जर गेलो तर आपला भारत जवळच आहे. भारताचं एक टोक. तर तिकडनं तामिळनाडूचं रामेश्वर जे आहे, रामेश्वराचं जे ठिकाण आहे तर ते अलीकडे जवळ आहे. तर मग भारत इथून जवळ आहे. नाही वज्रयान नाही, तंत्रयान नाही, मंत्रयान नाही, माझं नवयान आहे. मी याला बुद्धयान म्हणतो. आणि म्हणून तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या ना. 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या 5 प्रतिज्ञामध्ये त्यांनी देवाला नाकारले की नाही. संपला विषय. देव आणि दैववाद, नशीब याला नाकारलेलं आहे बाबासाहेबांनी. आता लोकांनी बाबासाहेबांचं नीट ऐकलं नाही. मुळात बाबासाहेबांचं आपण तरी नीट ऐकलं का हा फार मोठा प्रश्न आहे. नाही ऐकलं तरी